तुला चांगलंच माहित आहे माझा किती जीव आहे माझ्या कृष्णीवर. तिला त्रास झालेला मला नाही बघवत अरे. तू जन्मापासूनच माझ्या लेकीवर लई अन्याय केलायस बघ. तिच्या आई बापाला तिच्यापासून हिरावून घेतलंस, तरी बी माझ्या लेकीनं हार नाही मानली. जिद्दीनं शिकली, पोरगी मोठी साहेबीन झाली, तरी बी तुझं मन नाही का भरलं? हा, का तिच्या संसारात बी तू अडचणी आणल्यास? मी म्हणते अडचणी प्रत्येकाच्याच वाट्याला येत असत्यात र, तिच्या बी येणारच. पण अरे तिच्या जीवावर बेतालाच्या संकटांमध्ये का टाकतोस तू तिला? तुला जी काय संकट आणायची असतील ती माझ्यावर आण, पण इथून पुढे माझ्या कृष्ण तरास नको होऊन देऊस. तिचं समद चांगलं कर, माझ्या वाट्याचं समद सुख तिला दे बघ. तुम्हाला काय झालं हसायला? हसू नाही तर काय करू? जिचा एवढा राग करते तिचीच काळजी करते वय. खरंच कृष्णा तू नशीबवान आहे, तुला प्रेम तरी मिळतंय. नाही तर आमच्या वाट्याला आयुष्यभर रागच येतोय, प्रेम तर कधीच नाही मिळत आम्हाला. हा मग मी राग करते ती तिच्या चुकांसाठीच, म्हणून काय माझ्या लेकीवरचं माझं प्रेम संपलं नाही? हो, मग करून टाक ना एकदाच माफ तिला. बोल तिच्या संग. अजिबात नाही. जवळ ती रायांसोबत लग्नाला उभी राहत नाही ना पुण्यांदा, त्यावर मी नाही तिला माफ करायची. अगं अशी तोपर्यंत आपल्या लेकराचं. हे बघा, तुम्ही जर आता ह्या ईश्वरनं माझं डोकं खाणार असाल ना, तर तुम्ही आत्ताच्या आता कामाला जावा. अगं वाज कृष्णाच्या मनाचा विचार कर की थोडा तरी. तिच्या मनाचा नाही, तिच्या भल्याचा विचार करते. आणि तिचं भलं कशात आहे ना हे मला चांगलंच माहित आहे. पण तिच्या संग एकदा बोलाय तुझं जातंय काय? हा, अगं तेवढंच तिला बरं वाटेल. तुम्ही जावा आधी कामाला जावा, मी बघते काय करायचं ते. ठीक आहे, तुला पाहिजे तसं कर. नाही तर आतापर्यंत कुठल्या नवऱ्याचं बायको पुढे चाललंय तेव्हा माझं चालणार आहे. होय ना? बघ तुम्ही आता अजिबात लक्ष घालू नका, तुम्ही जावा कामाला. जावा, मी बघते काय करायचं. जावा. राया, मला माहितीये तुला माझा लई राग आलाय, यासाठी मीच जबाबदार आहे हेही माहितीये मला. तुझी माफी तरी कशी मागू? माझ्या मनात आता कसलाच राग द्वेष नाहीये, हे कसं समजवू तुला? माझ्याशी एकदा प्रेमाने बोल रे राया, मला एकदा प्रेमाने आई म्हणून हाक मार. राया, कारखान्यात निघालायस? कृष्णाने ठेवलेला डब्बा घेऊन जा. राया, राया, मी तुझी अपराधी आहे. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, त्यासाठी तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे. पण माझ्याशी असं परक्यासारखं वागू नकोस, माझ्या मनाला खूप लागतं ते. राया, मला माझी चूक मान्य आहे, माझ्याकडनं गुन्हा घडलाय. अरे, कोर्टात गुन्हेगाराला सुद्धा आपली बाजू मांडण्याची संधी देतात. हे तर घर आहे, मी आई आहे तुझी, मला एक संधी दे. मी काय म्हणते ते ऐक तरी. ठीक आहे, काय सफाई देणार तुझ्या वागण्याची तू? हा, दे एकदाची. राया, तुझ्या जन्मापासून मी फक्त एकच विचार करत आले, माझ्या लेकाला जगातलं सगळं सुख मिळालं पाहिजे. तुझं सुख कशात आहे हे मी माझ्या नजरेनं पाहत आले, तुझा कधीच विचार केला नाही. लग्नानंतर तुझा संसार सुखी व्हावा एवढीच अपेक्षा होती माझी, पण गुरुजींनी भाकीत केलं. तुझ्या मनाविरुद्ध जाऊन तुझं कृष्णाशी लग्न लावून दिलं. खरं तर कृष्णाचा बळी देण्यासाठीच कृष्णाचं लग्न तुझ्याशी लावलं. मी कृष्णाची पण गुन्हेगार आहे. कृष्णा या घरात नको म्हणून गुली सतत माझे कान भरत राहिली. मी तिचं ऐकत राहिले आणि सतत कृष्णाला त्रास देत राहिले. तुला आनंदी आणि सुखी ठेवण्याच्या नादात मी तुम्हा दोघांनाही दुखवलंय. पण आता नाही, आता माझे डोळे उघडले, मी परत कधी असं वागणार नाही. राया, मला माफ कर, माफ कर. झालं तुझं बोलून, जाऊ दे आता मला. राया, अरे मी आई आहे तुझी, माझ्या लेकाशी बोलण्याचा, मन मोकळे करण्याचा पण अधिकार नाही का मला? मला माझी चूक मान्य आहे, मला माफ कर. अरे आई म्हणून तरी मला माफ कर. मला असं परक्यासारखं वागवू नकोस, माझ्यापासून लांब जाऊ नकोस. माझ्या आईतलं आई पण कवाच कुठं तरी हरवलंय.
आता उरलंय ती फक्त नातं, ती बी वरवरच. मला आता तुझ्यात माझी आई दिसत नाही. काय झालं? कोणाशी भांडलास? मी कशाला कोणावर भांडायला जातोय तवा? तू काय रे प्रत्येक गोष्ट माझ्यापासून लपवतोस? आणि माणसाला खोटं बोलता येत नसेल ना तर बोलू नये. सांगितलं ना तुला, काय नाही झालंय. ठीक आहे बाबा, नको सांगू, मीच जाते. कृष्णा सांग मग लवकर, सांग कोणाशी भांडण झालंय? आईशी. आईंशी? बरं झालं त्यांना बोललास. आई असले म्हणून वाटेल तसं बोलणार का आपल्याला? हा, माझं कसं फसवून लग्न लावलं ना तुझ्यासोबत, आणि त्यानंतर तुला म्हणत होतं दुसरं लग्न कर म्हणून. मला घरात किती त्रास दिला, माझ्यावर नको नको ते आरोप लावले रे. मी सांगते राया, मी तर वाटच बघत होतो तू त्यांना कधी बोलतोयस ते, कधी त्यांना जा विचारतोयस. किती त्रास दिला मला. खरं तर तू त्यांना अजून अद्दल घडवायला पाहिजे होतीस. मला जेवढा त्रास झाला ना तेवढाच त्रास त्यांना बी झाला पाहिजे. कृष्णा काय झालं राया? अरे तुला जसा त्यांचा राग येतो ना तसंच मला पण येतोय, म्हणून मी हे समज बोलले. आई आहे ती माझी. मग मी बोलले तर वाईट वाटलं का तुला? मनात त्यांच्याविषयी एवढं प्रेम आहे तर मग एवढा रागराग का करतोस रे त्यांचा? काय बी झालं तरी त्या माणूसच आहेत, आणि त्या चुकल्या म्हणून एवढी मोठी शिक्षा देणार का त्यांना? आणि त्यांनी हे जे काय केलंय ते तुझ्या सुखासाठीच केलंय ना राया? कृष्णा, ह्या सगळ्यात माझं काय सुख होतं तूच सांग बरं. आणि ती जी काय वागत होती त्यानं माझं मनच दुखवलं जात होतं ना. अच्छा, म्हणून तू त्यांचं मन दुखवतोस वे? तुला त्यांच्याकडनं झालेल्या चुका दिसतात, पण त्यांचं तुझ्यावरचं प्रेम दिसेना झालंय का राया? अरे लहानपणापासून तुला तळहाताच्या फोडावानी जपलंय त्यांनी, तुझे सगळे हट्ट पुरवलेत. तू आजारी असलास की रात्र रात्र जागायची ती माऊली. तू सुखात आनंदात राहावा म्हणून काय काय केलं असेल र, हे माझ्यापेक्षा तुला जास्त माहितीये. आणि आज त्यांच्याकडनं एक चूक काय झाली, तू त्यांना पर्क करायला निघालास. कृष्णा, मी माझ्या आईला माझ्यापासून कसं पर्क करीन ग? ती तुझ्या माझ्या बाबतीत जी काय वागली ना ती माझ्या मनातनच जायना झाले. त्याला मी तरी काय करू? तू काय बी करू नकोस, फक्त शांत राहा आणि स्वतःला आईंना बी येळ दे. राया, फक्त त्यांच्याशी ना तुसड्यागत वागू नकोस. त्यांच्या मनाचा विचार तरी कर. कृष्णा, आता तूच बोललीस ना येळ घे म्हणून, मग लगेच माझ्याकडनं ही अपेक्षा ठेवू नकोस बघ. बर बाबा, तुला जी बरोबर वाटेल ते कर. पण असं वाकडं तोंड करून बसू नकोस ना. हा, तू कारखान्यात जा, म्हणजे हे सगळं तुझ्या डोक्यातनं निघून जाईल. ठीक आहे. रंजना, काय झालं? काय नाही. ये बस, चल. बस. सांग काय झालं, कशाला रडतेस? आत्या, मला माझ्या सगळ्या चुका मान्य आहेत. मी परत अशी नाही वागणार, शब्द दिला. पण राया माझ्याशी बोलणं झालंय. मी माझ्या लेकाला गमवून नाही न बसले. राया माझ्याशी परक्यांसारखा वागतोय. बोलायचं तर सोडा, साधं माझ्याकडे बघणं पण झालंय. आत्या, मी एवढी वाईट आहे का हो? शांत हो बघू. आपल्याच लेकाने आपल्याला परक केलं ना, त्या आईला काय वाटतं ते मी समजू शकते. तू नको त्रास करून घेऊ. तुझ्या विषयीचा राग त्याच्या मनातून निघून जाईल. आत्या, मी सगळं रायाच्या सुखासाठी करत होते, पण माझा लेकच मला आई म्हणायला तयार नाहीये. रंजे, अगं तुझ्या लेकाला तूच जास्त ओळखतेस ना.
त्याचा राग कसा आहे तुला ठाऊक नाही होय ग? आता मी सांगायला पाहिजे का? त्याचा राग निवल्यावर तो स्वतःच येतो की नाही बघ तुझ्या मागे आय आय करत. आता हे पण माझ्यावर नाराज आहे. राया पण माझ्याशी बोलणं झालाय. तूही तसंच वागतोय. मी काय करू मला कळणं झालंय. अगं त्यांना येळ दे, समजा ठीक होईल बघ. आता हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझंच चुकलं. मी त्या गुलीवर आंधळा विश्वास ठेवून हे घर तोडायला निघाले होते. पण आता नाही. आता हे घर जोडण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. गुले, रंजना बघितलंच नव्हता कोण कुठली ती परकी बाय? परकी बाई नाहीये ती. हा नसन परकी, तुझी ईन आहे. पर बघ की त्या भाजी विकणाऱ्या बाईनं तुझ्या बहिणीवर, सख्या बहिणीवर हात उचलला, तरी बी तुला काय वाटलं नाही वी ग? असं कसं वाटलं नाही? खूप काही वाटलं. असं वाटलं तिने तुला 2-4 अजून ठेवून द्यायला पाहिजे होत्या. अगं असं काय बोलतेस रंजे? हीच लायकी आहे तुझी. रंजे अगं बन आहे मी तुझी. खबरदार तोंडात एक शब्द काढशील तर. तुझं ऐकून माझं घर तोडलंय मी. माझा नवरा माझ्याशी बोलत नव्हताच, पण माझा लेक पण माझ्यापासून दुरावलाय. ते पण तुझ्यामुळं. सतत मला माझ्या सुनेविरुद्ध आणि लेकाविरुद्ध भडकवत होतीस. मला वाटायचं हे सगळं मी करते, पण आता कळलं हे सगळं तू करून घेत होतीस माझ्याकडनं. नाही रंजे, ही समज खोट आहे रंजे. अगं मी किती केलं तरी आश्रित मी कशाला असलं काय करेन? असं नग बोलू सागर रंजे, लय त्रास होतोय मला. याच तुझ्या नाटकीपणाला भुलले मी. तुला आसरा दिला आणि तू माझंच घर खायला निघालीस. तुला बहीण म्हणायची लाज वाटतीये. अगं खाल्ल्या मिठाला तरी जागायचं होतंस, पण नाही. कर हीच कामं कर. हीच लायकी आहे तुझी. इथून पुढे बघ कशी राबवून घेते तुला. आयुष्यात परत कधी कुणाचा वाईट करायचा विचार करायलाही तुला वेळ मिळणार नाही. रंजे आज तुझी येळ हाय म्हणून बोलतेस ग. बोल, आणि किस्ता अपमान करायचा का नाही तेवढा कर. पर एक ध्यानात ठेव, ही गुली कधीच कुठलाच अपमान विसरत नाही. याचा सकट परत करते का नाही तू बघच. आधी आशी निघाव घातला आणि मग रंजीने येऊन त्याच्यावर मीठ चोळलं. या दोन्ही बी घरासनी असं नाही उकरड्या आणलं का नाही तर नावाची गुली नाही मी. हे डोळे फुटले का तुझे? जरा आजूबाजूला बघत जा की. आव नाही ती म्हणजे माझं लक्षच नव्हतं. आव कसं लक्ष असेल ना? ती बाई तुला आता बोलून गेली, त्यामुळे तिला मनातल्या मनात शिवाशाप देत असशील. नाही आव. नाही काय नाही. कधी कधी वाटतं ह्या विधात्यांच्या घराला तुझ्यापासूनच जास्त धोका आहे. आव म्हणजे असं काय बोलताय? आव ज्या घराने मला आसरा दिला त्या घराबद्दल वाईट विचार माझ्या स्वप्नात बी येणार नाही. हो, तुझी काय स्वप्न आहेत याचा अंदाज आलाय मला. खरं तर तुला त्याच दिवशी पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं. आमचं या आलात समोर. तुमच्यामुळे ही बाई आज या घरात, एवढं लक्षात ठेवा. आता काय झालं दादासाहेब? काय नाही झालं, आणि काही घडलं ना तरी आम्ही तुम्हाला का सांगू ते? कारण त्यानंतर तुम्ही पण आमचा अपमानच करणार ना. आणि ह्या पोरीला काही बोललं की तुम्हाला झोंबतं ना. दादासाहेब असं का म्हणताय? मग काय म्हणू? आम्ही त्या दिवशी पण सांगितलं होतं ह्या बाईला या घरात ठेवू नका म्हणून, पण तुलाच लय पुळका आला ना हिचा. त्या बाईची लायकीच नाहीये या घरात राहायची. हिला तुरुंगातच टाकलं पाहिजे, पण निवड तुझ्यामुळे आज ही इथे. बर, आता त्यांना घरात ठेवूनच घेतलंय ना, तर या घराच्या वाईटावरती उठणार नाही याची खबरदारी घ्या म्हणजे झालं. चल बाजूला. आज सकाळ सकाळ कुणाचं तोंड बघितलं होतं कुणाच ठाऊक. ज्योते येतोय मलाच बोलून जातोय. राया ऐक माझं,
तू कारखान्यात जा. माझं लक्ष आहे गुली मावशींकडं, आणि मी त्यांना आपल्या कुटुंबाविरोधात काहीही वाईट करून देणार नाही. ठीक आहे. दिल चाहता है कभी ना बीते चमकीले दिन. माझं दिस खराब चाललं ते, त्याच्यामुळे ही ईदा ते लय फायदा घेते ती. पर लवकरच तुमचं बी दिस कसं भरते ती का नाही ती बघाच. कुठून इतका घाणेरडा वास येतोय? मांजराने बिंजराने शिनाने केली. अगं बाई, मला उलटी सारखं होते. तू आंघोळ वगैरे करत जा की, तुझ्या अंगाला खूप वास येतोय. अगं ए, मी रोजच्या रोज आंघोळ करत्या, आणि ह्या अंगाचा नाही शेणाचा वास आहे. मला उलटी सारखं होत्या त्या ना, तुला निस्ता शेणाचा वास आला तरी सण होईना झालंय. आणि मी इथं शेणानं सारवत्या, मला कसं सण होत असेल. तो माझ्या अपमानाचा वास आहे, आणि त्याचा बदला मी घेणारच. आणि तो बी एकटीने नाही, आपण दोघींनी मिळून घ्यायचा. मी आहे तुझ्या बरोबर. अंतरा, तू घरातनं जोर लाव, मी बाहेरनं जोर लावती. नाही ह्या ईदा त्यांचं घर फोडलं, नाही ह्या घरातल्या एक एक माणसाला अद्दल घडवली, आणि नाही याच रस्त्यावर आणलं ना तर नावाची गुली नाही मी. ह्या घरातल्या एका एका माणसाला अन्न पाण्यासाठी तडपावणार आहे मी. लय माज आहे ना ह्या ईदा त्यासनी, त्यांचा समदा माज कसा उतरावती का नाही मी ती तू बघच. लवकरच ही ईदा त्यांचं कुटुंब रस्त्यावर भीक मागत फिरल. मी हे होऊन देणार नाही. म्हणजे तू ऐकलंस तर समजा. मला वाटलं होतं तुम्हाला एक संधी दिल्यानंतर, माफ केल्यानंतर तुम्ही सुधराल, परत अशा चुका करणार नाही. पण कुत्र्याचं शेपूट किती पण नळीत घालून ठेवा, ते वाकडच. ते तुमच्याकडे बघून कळतंय. तुम्ही सुधारायचंच नाही असं ठरवलेलं दिसतंय. मग मी पण बघते तुम्ही या घराचं वाईट कसं करताय ते. बघच, चांगलं डोळं उघडं ठेवून बघ. मला बी तीच पाहिजे. विधात्यांच्या घराला त्रास द्यायचा विचार पण मनात आणू नका. ही घर माझं आहे, आणि या घरातल्या माणसाला त्रास झालेला मी खपवून घेणार नाही. बघा तुमचे सगळे डाव कसे उधळून लावते ते. मी भी तुझ्या डोळ्यात देखत ह्या ईदा त्यांचं समद खानदान कसं उद्ध्वस्त करत्या, आणि त्यासनी कशी रस्त्यावर आणत्या का नाही ती तू बी बघच. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घरातल्या माणसांच्या केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही मी. ही घर माझं गोकुळ आहे, आणि या गोकुळाचं वाईट बघणाऱ्याचं डोळं बाहेर काढून टाकायला बी माग पुढे बघणार नाही कृष्णी. लावा तुम्हाला किती ताकद लावायची आहे ती. तुमच्या कारस्थानाच्या आणि या विधात्यांच्या घराच्या मध्ये मी ढाल बनून उभी आहे. बघू तुमची कारस्थानं यशस्वी होत आहेत का मी माझ्या घराचं घर पण टिकवून ठेवते ती.